ॲडव्होकेट संभाजी पगारे लिखित खोल मनाच्या गुहेचे प्रकाशन गरुड वाचनालय येथे करण्यात आले। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष गरुड वाचनालयाचे विश्वस्त ॲडव्होकेट संभाजी यशवंत पगारे यांच्या पहिल्या खोल मनाच्या या गुहेत या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी 4 वाजता धोंडो शामराव गरुड वाचनालयात संपन्न झाला। यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व पुरोगामी विचारवंत माजी प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर हे होते, तर ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक प्रकाश पाठक, भाजपा प्रवक्ता कवी संजय शर्मा, कवी प्राध्यापक कमलाकर देसले यांच्या हस्ते या गरुड वाचनालयात अध्यक्ष हेमंत मदाने, महाकवी कालिदास कविकट्टाचे अध्यक्ष मुरलीधर पांडे, कवी जगदीश देवपूरकर यांच्या उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले। या कार्यक्रमात पिंपळनेरचे कैलासवासी नारायण विष्णू पगारे यांच्या सर्वोदय विचार या वैचारिक ग्रंथालयाचे देखील प्रकाशन झाले। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त होणाऱ्या या सोहळ्यास संयोजक सौ पुष्पलता पगारे, प्राध्यापक सविता पगारे, सौ छाया पगारे, भीमसिंग राजपूत, संजय बोरसे, डॉक्टर VS पाटील, शकील अहमद, दत्ता परदेशी आदी पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। विशेष म्हणजे या कार्यक्रमात काव्यसंग्रहाच्या विक्रीतून जो पैसा येईल तो जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त गरजू श्रमिक, कामगार आणि कलावंतांना देण्याचा संकल्प ॲडव्होकेट संभाजी पगारे यांनी केला आहे। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक येणाऱ्या नागरिक, श्रोतेगण, कवी, लेखक यांना सुरुवातीस कोरोना पार्श्वभूमीवर मास्क देऊन प्रवेश देण्यात आला। ही साधारणतः पुरुषच स्त्रीपात्र करायची आणि हे ऐतिहासिक नाटक, सामाजिक नाटक करणं पण सोपं असतं, पण एखादं ऐतिहासिक नाटक सादर करणं ही अतिशय कठीण बाब असते। आणि मग त्या काळामध्ये आणि रायगडाला जेव्हा जाग येतं असं नाटक फार उंचीचं नाटक आहे आणि ते बसवायचं। आम्ही धुळ्यामध्ये शिरवळकर सर होते, शेनोलीकर सर विद्यावर्धनेला होते आणि आमचे विजयराव सोनवणे आहेत, ते म्हणाले की बा शेनोलीकर सरांना आपण विनंती करू आणि आपल्याला नाटकाचं डायरेक्शन त्यांनी करावं अशी त्यांनी सूचना केली। आम्ही शेनोलीकरांना संपर्क केला, शेनोलीकर सरांना संपर्क केला। शेनोलीकर सर म्हणाले की माझं वय झालेलं आहे आणि मी पिंपळनेरसारख्या गावाला येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही, तर त्यांनी आम्हाला सुचवलं की आमच्या कॉलेजमध्ये सबनीस नावाचे एक नवीन तरुण प्राध्यापक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधा। विजयराव सोनवणे आणि मी सबनीस सरांना भेटायला गेलो। सबनीस सर त्यावेळी मी आणि ते एका कॉलनीतच राहिले, गणेश कॉलनीमध्ये ते राहत होते आणि त्यांच्या घरी आम्ही गेल्यावर त्यांना सरांना आम्ही पार्श्वभूमी सांगितली की आम्हाला असं नाटक सादर करायचं आहे। महोत्सव झाला, त्याचवेळी कविता मी त्या पुस्तकात लिहिली होती, इथं पण टाकलेली आणि दाजींनी काय काय केलं ते सगळं त्या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये समर्पित भावनेने, आपल्याकडे आजकाल असं होतं की काहीतरी काम केलं की मला काय मिळालं, इन्स्टंट आपल्याला हवं असतं, पण दाजीसारखी माणसं ठरवून आपल्याला कशासाठी काम करायचं हा विचाराची बैठक पक्की करून आयुष्यभर ते काम करतात आणि त्या कामासाठी आपल्या जीवनाचं दान त्या ठिकाणी समर्पित करतात, त्या जीवनाच्या सुविधा या समाज यज्ञाच्या सुधारणेसाठी टाकतात। हे उदाहरण मी पाहिलेलं दाजींच्या रूपामध्ये। मी म्हणतो मी शेतकरी होणार, सगळे हसायला लागले। शेतकरी म्हणजे त्यांना थट्टेचा विषय वाटला। मित्रांनो, जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे, तो एक दाना पेरतो, 1000 दाणे उगवतो आणि आपल्या सगळ्यांचं भरण पोषण त्या शेतकऱ्यामुळे होतं आणि शेतकरी व्यवसायाला, शेतकरी समाजाला आज अवहेलनेचं स्वरूप प्राप्त झालं। शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या होत आहेत, लाखो आत्महत्या होत आहेत। या सरकारचे धोरण, कोणत्याही सरकारचं काही चुकत आहे याचा आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आणि म्हणून मी शिकलो, नोकऱ्या केल्या, वकिली केले, समाजकारणात आलो, राजकारणात आलो। या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळे जे अनुभव आले, या अनुभवाच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये
ते करतानाचा हा जो काही 50 वर्षाचा प्रवास म्हणजे खूप मोठा दीर्घ पडला आहे. कारण बऱ्याच वेळा आमच्या राजकीय प्रवासामुळे समाजकारणामुळे एवढे प्रवास व्हायचे, त्यामुळे लिखाणाला मला सवड मिळायची नाही किंवा वेळ देता यायचा. वाचन खूप प्रचंड वाचन केलं. वाचनाचा वेळ मला लागलो होतो. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एका दिवसात 2-3 पुस्तकं वाचत असे. आणि त्या वाचनामुळे आज माझं जे काही थोडंफार मला काही बोलता येतं, मला काही लिहिता येतं, कारण ते माझं वाचन आहे. आणि म्हणून या 50-60 वर्षामध्ये मला संकोच वाटायचा, एवढ्या 50 वर्षातल्या कविता काय आपण सादर करायच्या. पण इतक्या 50 वर्षामध्ये 50 कविता एका वर्षाला एक कशाला सादर करायच्या. पण आता भाजपने आम्हाला विश्रांती दिली म्हणजे मला आता काही दायित्व नाही, जबाबदारी नाही. कार्यकर्ता म्हणून माझं काम चालू आहे. पण मी असं याचा आता करोना आला, विश्रांती मिळाली, मग त्या माझ्या वहीवर मी लिहिलेल्या कविता सगळ्या काढल्या आणि वाटलं की चला आता आपल्याला हरकत नाही आता प्रसिद्ध करायला. आणि म्हणून मित्रांनो, या कवितेना या ठिकाणी आज प्रगट दिवस त्यांचा आहे. माणसाला पहिलेपणाचं फार कौतुक असतं. दादाने सांगितलंय, पहिलं मूल त्याचं कौतुक असतं, पहिल्या एखादी गोष्ट पहिलं पारितोषिक मिळालं त्याचं कौतुक असतं, पहिल्या शाळेत गेलं त्याचं कौतुक असतं. तसं मला हा पहिलेपणाचा आनंद का मिळतोय, हा पहिला कविता संग्रह म्हणून मला पहिलेपणाचा आनंद आहे. सगळ्या भावनांचा आविष्कार, त्याला अनेक व्यक्ती कारणीभूत आहे. माझ्या जीवनामध्ये जे जे व्यक्ती आल्या, जे जे अधिकारी आले, जे जे प्रसंग आले, त्या सगळ्या प्रसंगावरून त्या व्यक्तींना अनुसरून त्या कविता लिहिल्या. तसं कविता वाचन माझं थांबलेलं होतं. आमचे डॉक्टर B.S. पाटील आहे, यांना फार हाऊस, आपल्या वाढदिवसाला कविता मिळवून ठेवतात. मित्रांनो, योगायोगाने मोहन सुरोशी आमच्या निमंत्रकांमध्ये आहेत, मित्र आहेत. ते मुंबईला गेले आणि मुंबईला त्यांच्यासोबत अनिल जाधव नावाचा आमचा मित्र गेलेला आहे. त्यांचा मला फोन आला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. मोहन सुरोशी आणि अनिल जाधव, कुणाचा कार्यक्रम त्यांनी सांगितलं, संभाजी पवारांचा. आणि मग मला शुभेच्छा पाठवायच्या आहेत आणि त्या परिणाम स्वरूप आता जे काही मेसेज आलेला आहे, माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी या कविता संघाला आज शुभेच्छा पाठवल्या. दादाने त्या भागाच्या आपल्याला वाचून दाखवल्या. मित्रांनो, मी कवी नाही हे मी पहिल्यांदा मान्य करतो, परंतु या आपल्या कवितेच्या प्रांतामध्ये हा जो माझा प्रवास आहे, मी माझ्या मनोगतामध्ये लिहिलेला आहे. घरी शेतकरी कुटुंब, त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण अत्यल्प, आईच्या निरक्षर होत्या, वडील 4थी शिकलेले आणि दोघांच्या मागे शारीरिक कष्ट. आईला घरकाम सुचू द्यायचं नाही, वडील शेतामध्ये सातत्याने काम करायचे. परंतु घरामध्ये कुठला साहित्याची परंपरा नाही, घरामध्ये कुठे शिक्षणाची परंपरा नाही, घरामध्ये राजकारणाची परंपरा नाही, घरामध्ये कष्टाची परंपरा होती, प्रामाणिकपणाची परंपरा होती. आपलं जे काम आहे शेती मातीमध्ये राबायचं काम हे प्रामाणिकपणे करायचं आणि त्या शेती मातीत राबून आपलं कुटुंब आणि आपला संसार चालवायचा, अशा प्रवृत्तीचे आमचे आई वडील. आई पहाटेला उठून त्या काळामध्ये दळणाच्या चक्क्या नव्हत्या, जात्यावर दळण दळायची आणि मग आई ओव्या म्हणायची, गाणी म्हणायची. ती गाणी आमच्या पहाटेला आमच्या कानावर पडायची. वडील वारकरी पंथाचे, पंढरपूरची वारी करायची आणि त्या वारकरी असल्यामुळे भजन, अभंग, त्या गवळणी, त्याच्यानंतर हवळं, असे वेगवेगळ्या प्रकारचे या सगळ्या वारकरी संप्रदायाचे जी काही कवणं आहेत ती म्हणत असतात, ते कानावर पडलेलं आहे. आणि साहजिक माणूस जर चांगलं गीत किंवा चांगली गाणी कानावर पडली तर गुणगुणत असतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या कविताच्या कानाला मला झालेला असं मला वाटतं. माझ्या जीवनाला अतिशय जो काही वळण दिलं असेल, संस्कार दिला असेल, ज्यांच्यामुळे मी आज आहे असं मी मानतो, ते माझ्या जीवनामध्ये आलेले दीपस्तंभासारखे असलेले माझे गुरु दाजी साठे, हे आमच्या पिंपळनेरा बँकेत अधिकारी म्हणून आले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली आणि त्यांच्या घरी आम्ही 5 लोक अभ्यासाला जायचो. मुद्दा हा विषय सांगतो आपल्याला. आजकाल अस्पृश्यता, जाती निर्मूलन या सगळ्या गोष्टींवर खूप मोठमोठी भाषणं करतात, लोक मोठमोठ्या चर्चा करतात, पण प्रत्यक्षात ऍक्शन स्पीक्स मोर दॅन वर्ड्स हे जर कुठे पाहिलं असेल तर मी दाजीच्या इथं पाहिलं. दाजी साठेंच्या घरी आम्ही जेव्हा जायचो 5वी 6वी 7वी 3 वर्ष आम्ही त्यांच्याकडे अभ्यासाला जायचो. त्यावेळी हे काही सगळं राजकारण, समाजकारण, शिक्षण किंवा एवढं वैचारिक बैठक असते तयार झाली नव्हती. सुलभ भावना तशाच आम्ही त्यांच्याकडे जायचो. 5